विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मित्रहो, आज आपण पंचायत राज या विषयातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हा महत्त्वाचा असा घटक पाहणार आहोत. मागच्या काही लेक्चर सिरीजमध्ये आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा, त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरपंच समिती यासारख्या काही महत्त्वाच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास केला आहे. आजच्या लेक्चरला प्रामुख्याने आपण नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करणार आहोत. आता नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमक्या कोणत्या? तर आपल्या भारतामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शहरी भागात कामकाज करण्यासाठी, शहरी भागाचं, त्या शहराचं व्यवस्थापन करण्यासाठी काही संस्था त्या ठिकाणी असतात. त्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत महानगरपालिका. मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिकेची स्थापना केली जाते. त्यानंतर नगरपालिका, सूचित क्षेत्र समिती हा एक घटक आहे, नागरी क्षेत्र समिती, छावणी मंडळ, नागरी संकुल, बंदरन्यास आणि विशेष उद्देश संस्था. अशा वेगवेगळ्या संस्थांचा अभ्यास आपणास या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करावयाचा आहे. आता पोलीस भरतीच्या दृष्टीने फार डीप न जाता, परंतु त्यातले काही महत्त्वाचे परीक्षाभिमुख कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. निश्चितपणे हे लेक्चर तुमच्यासाठी उपयोगाचं ठरणार आहे. तर चला आपण सुरू करूयात. यामध्ये सुरुवातीला या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची पार्श्वभूमी आपल्याला पाहायची आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची पार्श्वभूमी. ओके, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये 29 सप्टेंबर 1688 ला मद्रास महानगरपालिकेची स्थापना केलेली आहे. ही भारतातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. जर परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? भारतातील पहिली महानगरपालिका आहे मद्रास. पुढचा प्रश्न, मद्रास ही भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या साली स्थापन झाली होती? ती झाली होती 1688 साली. ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे मद्रास. आता जगातील पहिली महानगरपालिका या विषयाशी संबंधित आहे. तर लंडन, ग्रेट ब्रिटन, इंग्लंडची जी राजधानी आहे लंडन, ती जगातील पहिली महानगरपालिका आहे. लक्षात घ्या. भारतातील पहिली कोणती आहे? मद्रास आहे. भारतातील दुसरी कोणती आहे? कलकत्ता आहे. भारतातील तिसरी आणि महाराष्ट्रातील पहिली बृहन्मुंबई महानगरपालिका, त्यालाच बॉम्बे महानगरपालिका त्यावेळेस 1888 ला जेव्हा स्थापन झाली तेव्हा त्याला बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं म्हटलं जात होतं. बघा, बॉम्बे महानगरपालिकेची स्थापना 1888 ला, कलकत्ता 1876 ला ह्या महानगरपालिका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. ओके, तर यामध्ये 1870 हे सगळे ज्या घडामोडी आहेत ह्या ब्रिटिश कालखंडातील आहेत. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच्या या घटना आहेत, त्या लक्षात ठेवा. 1870 ला स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक विकेंद्रीकरणाबाबत लॉर्ड मेयो याने ठराव संमत केलेला आहे. तुम्हाला मागेही मी सांगितलं होतं, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोण? लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा कधी केलेला आहे? 1870 साली केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी केला होता? 1882 साली केला होता, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा. त्यानंतर 1907 साली, लक्षात घ्या, विकेंद्रीकरणाबाबतचा शाही आयोग, त्याला रॉयल कमिशन स्थापन करण्यात आलं असं म्हटलं जातं. परीक्षेला हेही विचारलं जाईल, रॉयल कमिशन कोणत्या साली स्थापन केलं होतं किंवा शाही आयोग कोणत्या साली स्थापन केला होता? तो केला होता 1907 साली. आणि त्या रॉयल कमिशनचे अध्यक्ष कोण होते? शाही आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ते होते चार्ल्स हॉबहाऊस. चार्ल्स हॉबहाऊस
त्या रॉयल कमिशनचे अध्यक्ष होते. प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तुम्हाला त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पुढे बघूयात. त्या रॉयल कमिशनने जो आपला अहवाल आहे तो 1909 साली त्या ठिकाणी सादर केलेला आहे. ओके, त्यानंतर बघा 1919 साली काय घडामोडी घडल्या तर प्रांतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय आहे तो सोपीव विषयांमध्ये ठेवला गेलेला आहे. प्रांतांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय जो आहे तो सोपीव होता की राखीव होता तर तो सोपीव हा विषयामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, पुढे बघा 1924 साली केंद्रीय विधिमंडळाने कॅन्टोन्मेंट कायदा संमत केला. जर विचारलं तुम्हाला कॅन्टोन्मेंट कायदा कधी संमत करण्यात आला होता तो करण्यात आला होता 1924 साली. 1935 ला प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. तुम्हा सर्वांना माहिती आहे भारत सरकारचा जो कायदा तयार झाला 1935 साली तेव्हा प्रांतांना काय करण्यात आली होती स्वायत्तता देण्यात आली होती. ओके, आता बघा केंद्रीय पातळीवर 3 मंत्रालये जी आहेत ते नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय हाताळत असतात. त्यामध्ये नागरी विकास मंत्रालय जे आहे ते आहे त्याची स्थापना 1985 सालची आहे. छावणी मंडळाबाबत संरक्षण मंत्रालय हा छावणी मंडळांचा विषय हाताळतात आणि केंद्र शासित प्रदेशांच्या बाबतीत गृह मंत्रालय विषय हाताळत असतात. लक्षात घ्या ही केंद्र सरकारची जी 3 मंडळ आहेत ती या केंद्रीय पातळीवरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधले काही विषय हाताळत असतात. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं 74वी घटना दुरुस्ती. 74वी घटना दुरुस्ती तत्कालीन राजीव गांधी पंतप्रधान असताना 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. खरं तर 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात कायदे केले गेले आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात कायदे केले गेले. ओके, आता 74व्या घटना दुरुस्तीचे विधेयक शहरी शासन व्यवस्थेविषयी स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही सभागृहाने आणि राष्ट्रपतीने ते संमत केलेला आहे. कोणताही कायदा तयार करण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभा यामध्ये तो सुरुवातीला संमत व्हावा लागतो, नंतर दुसऱ्या सभागृहात संमत व्हावा लागतो आणि त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर त्या घटक किंवा त्या घटना दुरुस्तीचं कायद्यामध्ये रूपांतर होत असतं. त्यामध्ये या 74व्या कायद्यात घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 12वं परिशिष्ट जोडण्यात आलं. बघा विद्यार्थी मित्रांनो 73व्या घटना दुरुस्तीने 11वं परिशिष्ट भारतीय राज्यघटनेत जोडलं आणि 74व्या घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 12वं परिशिष्ट जोडण्यात आलेलं आहे. ओके, आता त्यामध्ये कलम भाग 1 जो आहे त्यामध्ये कलम 243P पासून 243Z पर्यंत ह्याची सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्या 74व्या घटना दुरुस्तीची जी अंमलबजावणी आहे ती 1 जून 1993 पासून करण्यात आलेली आहे. यातलं महत्वाचं काय आहे 74वी घटना दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा. 74व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत कोणतं परिशिष्ट जोडण्यात आलं 12वं परिशिष्ट जोडण्यात आलं हेही लक्षात ठेवायचं आहे. 74वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते राजीव गांधी पंतप्रधान होते. 74वी घटना दुरुस्तीची 74व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी कधीपासून झाली 1 जून 1993 पासून त्याची अंमलबजावणी झालेली आहे. हे मुद्दे महत्वाचे आहेत. जे मुद्दे मी पुन्हा रिपीट करतो ते अवश्य लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा आता यामध्ये कलमांविषयीची माहिती दिलेली आहे. आता कलम 243P मध्ये त्याची व्याख्या आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्यातही उपघटक आहेत. खरं तर हे तुम्हाला परीक्षेला विचारत नाहीत. पोलीस भरती किंवा सरळ सेवेला एवढं डीप मध्ये दिलं जात नाही. मात्र आता या ठिकाणी मी जस्ट वाचून तुम्हाला दाखवतो. बघा
समिती म्हणजे कलम 243S अन्वये गठीत केलेली एक समिती आहे. जिल्हा म्हणजे एखाद्या राज्यातील जिल्हा, सगळ्याची व्याख्या त्याच्यात दिलेली आहे. मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे महानगर क्षेत्र कशाला म्हणायचं, तर एक किंवा त्यापेक्षा जास्त जिल्हे त्याच्यात येत असतील त्यास म्हणायचं. मग 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले क्षेत्र ज्यामध्ये 2 किंवा अधिक नगरपालिका किंवा पंचायत किंवा अन्य संलयन क्षेत्राचा समावेश असेल, ज्यासाठी राज्यपालाचे महानगर क्षेत्रासाठी सार्वजनिक आणि अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केलेले असावे. म्हणजे या ठिकाणी समितीची व्याख्या दिलेली आहे, जिल्ह्याची व्याख्या दिलेली आहे. मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे महानगर क्षेत्राची व्याख्या सांगितलेली आहे. म्युनिसिपल एरिया कशास म्हणावं त्याचे पण नगरपालिकेचे प्रादेशिक क्षेत्र ज्यास राज्यपालाने अधिसूचित केलेले आहे. म्हणजे ह्या प्रत्येकाची व्याख्या यामध्ये दिलेली आहे. ओके, ते परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाही, परंतु एकही टॉपिक तुमचा राहू नये म्हणून या गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा नगरपालिकेचा अर्थ कशात दिलेला आहे, तर अनुच्छेद 243Q अन्वये गठीत स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याला नगरपालिका असं म्हटलं जातं. पंचायत म्हणजे काय, तर ते कलम 243 मध्ये त्याचं एक गठीत एक पंचायत आहे असं त्याचा उल्लेख केलेला आहे. लोकसंख्येचा अर्थ असा होतो की मागील जनगणनेनुसार संबंधित आकडेवारी प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्यावरून निश्चित केलेली लोकसंख्या. ह्या व्याख्या फारशा महत्वाच्या नाहीये तुमच्या दृष्टीने. त्यानंतर बघा कलम 243Q नगरपालिकांची स्थापना. आता नगरपालिकांची स्थापना कशा पद्धतीने केली जाते, तर ग्रामपंचायत ग्रामीण भागातून शहरी भागात संक्रमण होणाऱ्या क्षेत्राकरता कोणत्याही नावाने ओळखली जाऊ शकते. नगर परिषद लहान नागरिक क्षेत्रासाठी असते, महानगरपालिका मोठ्या नागरिक क्षेत्रासाठी असते. लहान मोठे नागरिक क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार राज्यपालांचा असतो, लक्षात घ्या. त्यानंतर यासाठी राज्यपाल पुढील घटकांचा विचार करतात. आता एखाद्या ठिकाणी नगरपालिका किंवा महानगरपालिका दोघांपैकी काय स्थापन करायचं आहे. खरं तर एखादं जे गाव असतं ते गाव लोकसंख्या वाढत जाऊन मोठं होत जातं, तिथं छोटं शहर निर्माण होतं, तिथं नगरपालिका असते आणि ते छोटं शहर कालांतराने काही वर्षानंतर मोठ्या शहरात त्याचं रूपांतर होतं आणि तेव्हा तिथं महानगरपालिका अस्तित्वात येते. मात्र तो ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्यपालांना आहे. परीक्षेला हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणी नगरपालिका स्थापन करायची आहे की महानगरपालिका स्थापन करायची आहे हे ठरविण्याचा अधिकार असतो राज्यपाल महोदयांना. ओके. त्यानंतर मग राज्यपाल खालील घटकांचा विचार करतात. लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, स्थानिक प्रशासनासाठी उभारण्यात येणारा महसूल, कृषी व्यतिरिक्त इतर रोजगारीचे प्रमाण, आर्थिक महत्व, ह्या सगळ्या बाबींचा राज्यपाल विचार करतात आणि तिथं नगरपालिका आहे की महानगरपालिका स्थापन करायची आहे याचा निर्णय ते घेत असतात. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण इथं नगरपालिकेची संरचना बघणार आहोत. नगरपालिकेतील सर्व सदस्यांच्या जागा ह्या प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरण्यात येतील अशी त्यामध्ये तरतूद आहे. अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्य शासनाने कायदा करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. नगरपालिका क्षेत्र प्रभाग क्षेत्रीय मतदारसंघात विभागाने त्या ठिकाणी तयार करण्यात येतील. राज्य कायद्याद्वारे खालील व्यक्तींना नगरपालिकेत प्रतिनिधित्व देण्याबाबत तरतूद करू शकतात. आता नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठीची काही तरतूद आहे, ती तरतूद राज्य शासन करू शकतं. त्यामध्ये काय तरतूद आहे बघा. नगरपालिका प्रशासनात विशेष ज्ञान असलेली व्यक्ती, त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. नगरपालिका क्षेत्रात एखाद्याला विशेष ज्ञान आहे अशा व्यक्तीला नगरपालिकेचा प्रतिनिधित्व करण्याबाबत त्याची नेमणूक राज्य शासन करू शकतं. मात्र त्याला काय आहे, मतदानाचा अधिकार नसतो, लक्षात घ्या. स्थानिक क्षेत्रातील लोकसभा विधानसभेचे सदस्य म्हणजे त्या क्षेत्रामध्ये असणारे लोकसभेचे काही सदस्य असतील, विधानसभेचे काही सदस्य असतील, त्यांना सुद्धा नगरपालिकेवरती प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. ओके. आता स्थानिक क्षेत्रातील मतदार म्हणून नोंद असलेले राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांना देखील नगरपालिकेचं प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. ओके. त्यानंतर प्रभाग समित्या वगळता इतर समित्यांचे जे अध्यक्ष आहेत
त्यांना देखील नगरपालिकेचं प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. ओके. त्यानंतर 243A. आता यामध्ये प्रभाग समित्या सांगितलेल्या आहेत. बघा, प्रभाग समित्या म्हणजे काय, तर बाबा 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात 1 किंवा अधिक प्रभागांसाठी प्रभाग समिती स्थापन केल्या जाऊ शकतात. खरं तर महानगरपालिका स्थापन करायची असेल तर किमान लोकसंख्या किती आवश्यक असते, 3 लाख. आणि मग या 3 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तिथं महानगरपालिका स्थापन होते. मग त्याचा कारभार करण्यासाठी प्रभाग समित्यांची स्थापना केली जाते. राज्य विधिमंडळ प्रभाग समितीतील पदे भरण्याची पद्धत जी आहे ती प्रभाग समित्यांशिवाय इतर समित्यांच्या संरक्षणामध्ये त्याचा संरचनेमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. बघा, प्रभाग समितीच्या क्षेत्रातील नगरसेवक या समितीचा सदस्य असतो. आता प्रभाग समितीत एकच प्रभाग असल्यास त्या प्रभागाचा नगरसेवक हा प्रभाग समितीचा अध्यक्ष असेल. आणि जर प्रभाग समितीतील 2 पेक्षा जास्त नगरसेवक असतील तर त्या प्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्यातील निवडलेली व्यक्ती त्याचा अध्यक्ष असू शकतो. तर यामध्ये फारसं काय महत्वाचं नाही, फक्त प्रभाग समितीचा अध्यक्ष कोण असू शकतो याविषयीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. त्यानंतर आपण पुढचा घटक बघूयात. यामध्ये बघा आरक्षण सांगितलेलं आहे. आता मागेही मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण जे असतं ते सगळीकडे महिलांना 50% असतं, ओबीसी समाजात 27% असतं आणि SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर ते आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये वेगळं काही नसतं. आरक्षणामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पद्धत एकसारखीच आहे. ओके. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अपात्रतेचा विषय माहिती दिलेली आहे. नगरपालिकेवरती अपात्रता कशा पद्धतीने करू शकतात, तर राज्य विधिमंडळाच्या कायद्याद्वारे सदस्य अध्यक्षास अपात्र ठरू शकतात. अपात्रतेबाबतचे सर्व मुद्दे राज्य विधिमंडळ ठरवेल त्या प्राधिकरणाकडे ते सोपवण्यात आलेले आहेत. ओके. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बाबा कलम 243 नुसार अधिकार व कार्य. आता अधिकार व कार्य जे आहेत त्यामध्ये 73व्या घटना दुरुस्तीनुसार नागरी स्थानिक शासन संस्थांचे अधिकार कार्य त्यांच्या जबाबदाऱ्या किंवा त्याबाबत करण्यात आलेल्या तरतुदी 12व्या परिशिष्टात नमूद केलेल्या इतर सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता बघा नगर नियोजन कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामध्ये नगर नियोजन आहे, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, मलनिस्सारण व्यवस्थापन, शहरी वनीकरण व पर्यावरण संवर्धन, रस्त्यावरील दिवाबत्ती, वाहनतळ, बस इत्यादी बाबतच्या तरतुदी, जमिनीचा वापर व बांधकामावरील नियंत्रण असेल, रस्ते व पूल त्यांचे बांधकाम असेल, सामाजिक व आर्थिक विकासासाठीचे नियोजन असेल, घरगुती, व्यापारी व औद्योगिक वापरांसाठीचा पाणी पुरवठा असेल, आग प्रतिबंधक व यंत्रणा त्या संदर्भातली असेल, गलिच्छ वस्ती सुधारणा असेल, नागरी दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या उपाययोजना असतील, हे सर्व नियोजन त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बाग बगीचे असतील, खेळाची मैदाने असतील, अन्य नागरी सुविधांची तरतूद, मुरासांदी तलावाची तरतूद करणे, गुरांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध घालणे, कत्तलखाने व चर्म प्रक्रियेसारख्या उद्योगांवर नियंत्रण घालणे, शारीरिक व मानसिक विकलांग व्यक्ती आणि समाजातील दुर्बल घटकांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे, नागरी दारिद्र्य निर्मूलन करणे, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास आणि शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या बाबतीतल्या उपाययोजना करणे, दहनभूमी आणि विद्युत दाहिनीची तरतूद करणे यासारख्या आणि त्या महत्वाच्या बाबींचा समावेश त्यामध्ये दिलेला आहे. ओके. आता बघा कलम 243 नगरपालिकांना जो कर लादण्याचा अधिकार आहे किंवा नगरपालिकांना जो निधी मिळतो त्याच्या विषयीची माहिती दिलेली आहे. आता नगरपालिकांना जो कर लावता येतो त्यामध्ये कर आहे, पथकर आहे, फी आकारणीच्या
वसुलीच्या नियोजनाचा प्राधिकार नगरपालिकांना देणे, राज्य शासनाने आकारलेला व वसूल केलेला कर पत्कर नगरपालिकेकडे नेमून देणे, राज्य शासनाच्या एकत्रित निधीतून नगरपालिकांना सहाय्यक म्हणून अनुदान देणे, या बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. ओके. त्यानंतर जे आहे त्यामध्ये बघा कलम 243 यानुसार वित्त आयोगाची स्थापना, म्हणजे नगरपालिकांसंदर्भातले जे वित्त आयोग त्यांची जी व्याख्या किंवा त्याच्याविषयी जी सांगितलेली आहे ती कलम 243 मध्ये सांगितलेली आहे. त्यानुसार वित्त आयोग नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचे पुनर्वलोकन करेल. त्याच्यानंतर 243 मध्ये काय सांगितलेलं आहे, काय तर लेखा परीक्षण करण्याबाबत त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. कलम 243 मध्ये निवडणुकांविषयीची माहिती दिलेली आहे. ओके. कलम 243 मध्ये काय सांगितलेलं आहे तर स्थापन करण्यात आलेला राज्य निवडणूक आयोग हा नगरपालिकांसाठीही नेमून दिलेले कार्य करेल. म्हणजे नगरपालिकांचं सुद्धा कार्य ना राज्य निवडणूक आयोगांच्या मार्फतच केलं जाईल असं त्यामध्ये तरतूद केलेली आहे. ओके. त्यानंतर कलम 243 मध्ये काय सांगितलेलं आहे, केंद्र शासित प्रदेश लागू करायचा असेल तर त्याबाबत त्याची तरतूद दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रपती काही बदल करू शकतात व तरतुदी ज्या काय आहेत त्या लागू करू शकतात, म्हणजे राष्ट्रपतींना त्या बाबतीत विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर आपण या महत्वाच्या बाबींचा अभ्यास यामध्ये केलेला आहे. केंद्र शासनाला जे विशेष अधिकार आहेत बाबा, एखाद्या ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळ कशा पद्धतीने स्थापन करायचे आहे त्याच्या व्याख्या, त्याच्या तरतुदी आपण यामध्ये पाहिलेल्या आहेत. आता पुढच्या लेक्चरला आपण प्रत्यक्षात नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका परीक्षाभिमुख पद्धतीने तुम्हाला सांगण्यात येणार आहे. ओके. थँक्यू.